तर मी ना जेवढी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची वाट बघत होते की कधी एकदाच्या आधीला सुट्ट्या लागतील आणि मी थोडीशी तरी रिलॅक्स होईल असं मला वाटत होतं. पण काही नाही, नव्याचे 9 दिवस असतात. थोडेच दिवस काय ते मुलं शांत असतात, नंतर जो काही गोंधळ घालायचा असतो ते घालतातच. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर गेले 2 दिवसांपासून आधीचं चाललं होतं की मला फ्राईज बनवायचे आहेत, पण ऊन एवढं आहे इकडे आणि त्यातल्या त्या दुपारच्या वेळेला ते त्याच्या अंगात येतं की मला आत्ताच करायचं आहे आणि तळताना तेल वगैरे उडेल या भीतीने मी त्याला करू देत नव्हती. पण आज मात्र त्याने संधी साधली. मी जरा कुठे बाहेर गेली होती तेव्हाशी त्याने एवढे सगळे बटाटे सोलून ठेवले. तर 1.5 किलोपेक्षा सुद्धा जास्त बटाटे होते ते. तर हे एवढे त्यांनी कधी कट केले असते. त्यातल्या त्यात त्याचं म्हणणं होतं की तू कुठल्याच कामाला हात नको लावू, सगळं मी करणार आहे, माझं मी करणार आहे असं. पण तरीसुद्धा मी तो बाहेर गेला होता काही सामान आणायला. त्याला पेरी पेरी मसाला आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे असं आणायचं होतं. तर बाबा त्याला घेऊन गेले होते. तर तेव्हाशी मी ते सगळे कट केले. आणि आज सकाळी नाश्ता झाला होता, म्हणजे चहा आणि ब्रेड खाल्लं गेलं होतं. तर त्यामुळे मला खूप लेट भूक लागली. तर मध्येच मग मी जेवण करून घेतलं. तर जेवणात वरण पोळी वांग्याची भाजी असं आज. आणि त्यानंतर मग उकडायला ठेवलं. तर क्वांटिटी जास्त असल्यामुळे त्याला वेळसुद्धा जास्त लागला आणि त्याला कसं थोडं थोडं करायची सवय असल्यामुळे ते पटकन होत नव्हतं. तर सारखं मला डिस्टर्ब करायला येत होतं आणि झोप एवढी लागत होती आजच्या दिवशी कधी नव्हती, पण त्याने काही मला झोपू नाही दिलं. तर त्यांना उकडून झाल्यानंतर मी अशी निथळत ठेवले होते एका रुमालावर कॉटनच्या. पाणी सुकल्यानंतर मग त्याला मी आता हे कॉर्नफ्लॉवर लावून ठेवते आणि एकाच वेळेला तर काही एवढं तळणं होणार नाही, कारण खाणंही नाही होणार. भरपूर दिवस त्याला ते फ्रीजमध्ये स्टोअर करून पुरतील. पण त्याने काय 2 दिवसातच 3 दिवसातच ते संपवले होते. सारखं तोडून तेच खात होता जेवणाच्या ऐवजीसुद्धा. आणि मध्येच मी माझं ब्लाऊज कटिंग करून ठेवलं होतं, तर ते शिवायला गेली त्याला तोडून दिल्यानंतर. तर ते शूट घ्यायचं मात्र राहिलं. झाल्यानंतर आधीसुद्धा खूप छान बनवतो, पण कमी क्वांटिटी असते की येतं त्याला बनवतं, पण जास्त होती म्हणून मीच त्याला तोडून दिले होते. आणि त्यानंतर आता हे नेक्स्ट डे मी शूट घेतलं होतं. तर इकडे आमची परत पुन्हा एकदा पार्टी होती आमरसपुरीची. तर आदल्या दिवशी झाली होती कढी खिचडीची, पण सगळ्या जणांची इच्छा होती की आता आंब्यांचा सीझन आहे तर आपण आमरसपुरीचा बेत करूयात म्हणून. तर तसं तर कुठेतरी बाहेरसुद्धा जायचं होतं, पण ऊन खूप असल्यामुळे आणि मुलांनाही सोबत नेणं ते खूप कठीण झालं असतं. म्हणून घरातच काय ते छोटंसं आपण करूया गेट टुगेदर टाईप, कारण सगळ्या एकमेकांना तिथे जवळच असतात. पण मी मात्र खूप लांब असते. आम्ही 2-3 जणी कधीतरी जाणारे होतो, तर म्हटलं घरीच करूया. तर आजचा पूर्ण दिवस आम्ही खूप मज्जा मस्ती आणि धमाल केली होती इथे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं मी आमरसपुरी म्हणाले मागाशी, पण इथे मांड्यांचा बेत होता. पुरणपोळी आपली खानदेशी पद्धतीची ऑथेंटिक एकदम. हातावर इतके छान बनवत होते त्या ताई, पण खूप छान अशा पुरणपोळ्या त्यांनी बनवलं होतं. अगदी ओठांनी आपण चावू शकतो, म्हणजे ते म्हणताना उपमा देता ना की तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात, त्या टाईप इतक्या छान होत्या. आणि मला तर ते बघूनच माझं मन भरलं होतं. खूपदा मनात विचारायला की आपण ट्राय करावं, पण नको म्हटलं रिस्क घ्यायला, मोडेल एखादी. पण मी एकदा नक्की ट्राय करेल. मी आधी घरात करून बघेल, कारण मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. आणि त्यातल्या त्यात मी स्वयंपाकाचं म्हटलं की खूप एक्सपेरिमेंट करत असते. जमलं तर ठीक आणि एखाद्या वेळेला वाया गेलं तर तेही ठीक. पण मी करून बघते सगळ्या गोष्टी ज्या मोला शिकायच्या असतात त्या. तर आता तर मी काही रिस्क नाही घेतली, पण नेक्स्ट टाईम नक्की मी ट्राय करेल. त्याआधी घरी करून बघेल. तर एवढ्या लवकर गेली होती मी तिकडे. मला वाटतं 9:30 ते 10पर्यंत मी तिकडे गेली होती आईच्या घराकडनं. तरीसुद्धा यांचा सगळा स्वयंपाक रेडी होता. तिकडे म्हणजे त्या ताईंच्या घराकडे जिथे जेवायचं होतं तिथे रस वगैरे सगळं काही बनवून आलेल्या होत्या त्या. आणि इकडे येऊन थांबल्या होत्या. पुरणाचं किती करावं लागतं सकाळ सकाळी, किती लवकर उठल्या असतील. कारण पुरणपोळी 1-2 जणांचं जरी घरगुती जरी आपण बनवतो तरी आपल्याला एवढं लेट होतं आणि एवढ्या जणांचं बनवणं त्यात मानावं लागेल बाकी. आणि मी मात्र आयतं खायला गेली होती, मला काहीच काम नव्हतं तिकडे. आणि त्यांची बऱ्यापैकी तयारी झाली होती. आमटी बनवून झालेली होती, फक्त भातला तेवढा तो लावायचा होता आणि भजी जी काही असतात तर ती गरम गरम बनवायची होती. त्यासाठी सगळे एकाच ठिकाणी बसलो होतो की ते होईल आता आयत्या वेळेला, म्हणून इथे गप्पा मारत आम्ही. आणि मध्येच तिथे गौमातासुद्धा आल्या. तर गाईलासुद्धा पहिली पुरणपोळी किंवा पहिला जो काही असं आपण चपाती वगैरे बनवतो तर पहिली बनवतो गाईसाठी. गोग्रास आपण त्याला म्हणतो. आता भरपूर घरांमध्ये बनवला जातो किंवा मग काही काही ठिकाणी गाई नसतात तर बनवलाही नाही जात. आता मी सुद्धा इकडे बनवत नाही नाशिकला, कारण भेटत नाही गाई रोजच्या रोज आपल्याला. म्हणून इकडे मात्र खूप साऱ्या गाई बघायला भेटतात. नेहमी त्यांचा वावर असतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक 2 व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की किती गाई असतात. रोज रात्रीसुद्धा येतात तिकडे. आईन
त्यांच्या घराकडे आणि इकडे सुद्धा आता गायी फिरत होत्या. तर पहिली पुरणपोळी जी असते तर ती गाईला खाऊ घातली गेली आणि मी भरपूर वेळ निरीक्षण केलं, पण माझी हिंमत मात्र झाली नाही एखादी पुरणपोळी ट्राय करायची. पण मी आता हे तुम्हाला दाखवते की कणिक जी काही असते तर ती किती कमी क्वांटिटीमध्ये त्यांनी घेतलेली आणि पुरणाचं जे काही सारण असतं तर त्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता. तरीसुद्धा अजिबात एकही मांडा असं फाटत नव्हता किंवा खराब झालेला नव्हता. सगळे एकदम प्रॉपर आणि खूप छान आले होते. मला तर बघूनच कधी एकदाचं खायला होतं म्हणजे भेटेल असं झालं, कारण मला एरवी अशी पुरणपोळी किंवा गोडाचे पदार्थ मला फारसे आवडत नाही, पण हे बघूनच खावंसं वाटत होतं. नहीं मैंने खाएगी मारू सरबत पेगी तीन आणि आजचा जो काही स्वयंपाक आहे तर तो याच्यासाठी सुद्धा खास होता की हे जे पुरणपोळ्या आहेत, मांडे आहेत, तर चुलीवर बनवले जात होते आणि खापरावरच्या पुरणपोळ्या होत्या खास करून. तर घरी तर आपण सगळेच जण बनवत असतो, पण अशा खापरावरच्या पुरणपोळ्या कधीतरी असे मोठे प्रोग्राम असतात तेव्हाच आपल्याला त्या खायला मिळतात. तर त्यासाठी सुद्धा आजचं जेवण खूप खास होतं. आणि ही जी पुरणपोळी बनवायची प्रोसेस मी बघते तर इथपर्यंत तर सगळं मला ओके ओके वाटत होतं की ठीक आहे आपण इथपर्यंत बनवू शकतो एवढी तर, कारण मी असे बनवते आणि खापरावरही मी 1-2दा बनवलेले आहेत, पण हातावर मात्र मला ते घेता नाही येत. आणि ती खूप म्हणजे तीच स्पेशालिटी आहे की ते हातावर त्यांना पसरवलं जातं, मोठं केलं जातं. तर ते थोडंसं जमायला मला थोडं रिस्की वाटत होतं, पण असं लाटून वगैरे मी घेऊ शकते. आणि इथे आजी बाजूला जी काही केळी असते आपली कच्ची केळी तर ते कट करून त्यांना वाळवून वर्षभर ठेवलं जातं आणि जेव्हा उपवास वगैरे असतो तेव्हा ते त्यांचं पीठ करून त्यांच्या भाकरी केल्या जातात उपवासासाठी. तर म्हणून ते केळी कट करून ते ठेवत होते. आणि कोणी कोणी हे केळीच्या भाकरी खाल्लेल्या आहेत उपवासाला त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, खूप छान लागतात त्या चवीला. मी सुद्धा एखाद्या वेळेस त्याचा व्हिडिओ सेपरेट बनवेल. आणि इथे आता सगळं पुरणपोळ्या जे काही मांडे होते ते बनवून झालेले होते आणि जिथे आम्हाला जेवायला बसायचं होतं तिकडे आम्ही ते घेऊन आलो होतो. आणि तुम्हाला घडी दाखवते किती मोठी एक एका पुरणपोळीची. मला तर नाही वाटत ही एक अख्खी कोणी खाऊ शकतं, एकाच्या 2 जणांचं आरामाने पोट भरेल एवढे मोठे ते होत्या. त्यानंतर रस वगैरे सगळं बनवून झालेलं होतं आणि लहान मुलांना म्हणजे त्यांना सुरुवातीलाच वाढून दिलं होतं, तर त्यांची जेवणं आटोपली होती. आता फक्त आम्हीच राहिलो होतो सगळ्याजणी. तर परत पुन्हा एकदा भात लावला जात होता इथे आणि तुम्हाला आमटी दाखवते बाजूला. आमच्याकडे रशी म्हणतात आमटीला, जी पुरणपोळीसोबत वगैरे आपण बनवतो म्हणून कटाची आमटी म्हटलं जातं इकडे. तर ती तुम्हाला मी आता दाखवते. सगळा स्वयंपाक खूप टेस्टी झालेला होता आणि सगळ्यांच्या सोबत असला की त्याची चव आणखीनच वाढते. डुगू बाजूला हो आणि इकडे सोबतच आता गरम गरम भजींची सुद्धा तयारी होत होती, कारण जेवायला बसतानाच ते आम्हाला बनवायचे होते म्हणूनच त्यांनी ठेवलं होतं. मुलांचं वगैरे झालं होतं आटपून तोपर्यंत. आणि ही परी लाडूबाई तर ही सकाळपासून माझी वाट बघत होती असे मला त्या ताई सांगत होते, मावशी कधी येते व्हिडिओ बनवायला म्हणून. आम्हाला फोटो काढायला व्हिडिओज बनवायला खूप जास्त आवडतं, पण आत्ता मात्र आम्हाला लाजायचंच होतं. फक्त जसंच तिला वर बघ म्हणत होती तशीच खाली बघत होती मुद्दामून. आणि इथे आता आमच्या जेवणाला बसायची तयारी चालली होती. खरंच खूप जास्त भूक लागली होती, कारण 12 वाजले होते आणि उन्हाळ्यात तर खूप लवकर भूक लागते. पण जोपर्यंत सगळ्या जमा होतात, आणखीन काही 1-2 जण येणारे होते त्यांना बोलवलं होतं, तर ते येत आहेत तोपर्यंत म्हटलं थोडंसं काहीतरी पोटाला आधार म्हणून थोडंसं भजी मी खाऊन घेतली होती. सगळ्यांनी 1-2 खाल्ली होती, म्हणजे तेवढाच आधार राहील पोटाला म्हणून. तर गरम गरम भजी आम्ही खाल्ली होती, कारण असंही वाढायची वाट बघतो आपण, तोपर्यंत वाढल्यानंतर जेवायला बसतो तोपर्यंत ती गारच होतात. उतारना मी भाज्या खायला हम आता जमूच ना मग लिहिलं बी ना मी लेवतो बाबा पाणी लावते टाकतो ना.
आणि आम्हाला थोडा आणखीन उशीर होणार होता म्हणून, त्यामुळे आजीला आधीच आम्ही बसून दिलं होतं जेवायला आणि एका ताईंना त्यांना जायची घाई होती म्हणून. तर ओव्हरऑल आजचा दिवससुद्धा माझा खूप छान गेला होता, खूप मजा मस्ती केली आणि संध्याकाळपर्यंत मी इकडेच होती. जेवणं आवरून झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून सगळं आवरलं होतं, वरचं भांडी वगैरे, म्हणजे मी तर नेहमी काहीच नव्हतं केलेलं, पण सगळ्या जणींनी मिळून सगळं साफसफाई वगैरे केली होती. आणि त्यानंतर मग खूप सारे रील्स बनवले आणि गाणी लावलीच होती. बरीचशी गाणी आहे राणीची की मला तिकडेच माहिती झाली, मी अजूनपर्यंत ते ऐकलेली नव्हती, तर त्यांच्यावर थोडाफार डान्स केला. त्यानंतर खाटू श्यामचं जो काही गाणं असतं खूप आता आहे ट्रेंडिंग, तर त्यावर सुद्धा मी गरबाची थोडीफार प्रॅक्टिस केली, एखादं रील बनवावं म्हणून, पण ते काही शक्य झालंच नाही. मला खूप लेट झालं होतं घरी जायला, म्हणून मी संध्याकाळी निघून गेली होती. पण जेवढ्या वेळ तिकडे त्यांच्यासोबत होती तेवढा वेळ खूप सारे गप्पा झाल्या, मजा मस्ती झाली, खूप भारी वाटलं. तर एवढे ओव्हर जेवणं झाले होते, कारण सगळेजण सोबत असले की 2 घास आपण शिवायच खातो, त्यातल्या त्यात आग्रहाचं तर वेगळंच असतं. आणखीन मला तर खूप सारी पुरणपोळी त्यांनी खाऊ घालून दिली होती, जेवढी मी घरी कधीच खाल्ली नसेल. तर इथे आता आवरणं चाललं होतं, इकडे भांडे घासणं चाललं होतं काही जणींचं. एक जणीने किचन वाटा क्लीन केला आणि एक झाडू मारत होती दीदीने, त्यांनी पुसून काढलं होतं. त्यानंतर हे असं काहीच आमचं सुरू झालं होतं. इथे गरबाची मी प्रॅक्टिस करत होतो. त्यानंतर भरपूर आहे राणी गाण्याची की मला नवीन माहिती झाली, त्यांच्यावर थोडाफार डान्स झाला. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.